30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले. अंजली दमानी यांचा दावा. सीसीटीव्ही फुटेज समोर. शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात. वाल्मिक कराड बीड जिल्हा रुग्णालयात दाखल. पोटदुखीचा त्रास झाल्यानं वाल्मिक कराडवर उपचार सुरू. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांची शेजारीच खुर्ची. पवारांच्या एका बाजूला अजित पवार, दुसऱ्या बाजूला वळसे पाटील यांच्यासाठी आसन व्यवस्था. सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीनं वांद्रे तलावात फेकलेला चाकूचा तुकडा सापडला. आरोपीला तलावाच्या परिसरात नेत पोलिसांकडून तपास. खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? सैफला पाहिल्यानंतर मला संशय. सैफच्या हल्ल्यावर नितेश राणेंकडून शंका व्यक्त. नितेश राणेंकडून सैफचा घाण असाही उल्लेख. खानच्या हल्ल्याबाबत काही शंका असल्यास नितेश राणेंनी पोलीस विभागाला सांगावं. अजित पवारांची प्रतिक्रिया. कपिलसह राजपाल यादव, रेमू डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी. धमकीचा मेल आलेल्या पत्रात विष्णू अशी स्वाक्षरी. पोलिसांची माहिती. मुंबईत बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक. जळगावातील परधाडेजवळ आगीच्या भीतीनं 30 ते 40 प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या. प्रवाशांना समोरून येणारे रेल्वेनं चिरडलं. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू. 10 प्रवाशांवर रुग्णालयात उपचार. मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार. जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद. आगीची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज मेळावे. शिंदे गटाचा मुंबईतील बीकेसीत तर ठाकरे गटाचा आज अंधेरीत मेळावा. 30 जानेवारीच्या मनसेच्या मेळाव्याआधीच पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर. निवडणूक काळातच पक्ष फक्त कार्यरत. काही पदाधिकाऱ्यांची खंत. बैठकीला प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती. पक्षात चर्चेचा विषय. सूत्रांची माहिती. दाओसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक 54 सामंजस्य करार. 15,70,000 कोटींची गुंतवणूक. दाओसमध्ये आधी झालेल्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे चौकशी करावी. दाओसमधील सर्वाधिक करारांवरून दानवेंचा सरकारवर निशाणा. दाओसमध्ये जाऊन ठाकरे गटाला झटका बसणार अशी उद्योगमंत्र्यांची वक्तव्य. पण जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा. उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू. किशोरी पेडणेकर यांची सामंतांवर टीका. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा पडणार. वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवरील 7 इमारती आधीच जमीनदोस्त. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. उद्धव ठाकरेंकडून कुलाबा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याकडून बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी. ई-पीक पाहणी बंधनकारक होण्याची शक्यता. घोटाळा थांबवण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक करा. राज्य समितीची शिफारस. पुण्यात गुइलेन-बरे सिंड्रोमचे 59 रुग्ण. 38 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश. तर 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर. T20 सामन्यात भारताकडून इंग्लंडचा पराभव. अभिषेक शर्माची 34 चेंडूत 79 धावांची विस्फोटक फलंदाजी.